हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? सगळेजण मजेतच असाल. आणि आता सगळीकडे थंडी पडलेली आहे, थंडीला कुठे सुरुवात झालेली आहे. आणि संध्याकाळचं तर आम्हाला अजिबात बाहेर निघू वाटत नाही. सकाळी पण उठायला उशीर होतो का आता थंडी खूप वाढलेली आहे. आणि इथं बघू शकता आरवीने शेजारच्या गावीकडून कशी पपई आणली आहे. आणि ती पण आणली आहे तर भांडूनच आणली आहे का आता ती पपईसाठी. आणि तिला खूप अशी पपई आवडते. सो मी मस्त अशी तिला आता चिरून दिली आहे आणि मस्त तिने एन्जॉय करत खाल्ली आहे. आणि मस्त असते खाल्लेली बरं का पपई. लहान मुलांना तर तुम्ही खरंच देत जा. सी व्हिटॅमिन असते आणि त्वचेसाठी स्किनसाठी म्हणजे मस्त राहते पपई. सो तुम्ही पण खात जा आणि मुलांना पण देत जा. सो त्याच्यानंतर मग मी तिला सायकल खेळायला बाहेर आणलं. आणि ती आता नवीन सायकल आणली आहे ना, सो ती मला कधी पण मागते. पण मी काय करते, तिला 4 वाजताच खेळायला देते. 4 वाजता मुलं पण येतात आणि ऊन पण उतरतं. सो 4 वाजता लहान मुलांना काय वाटत नाही खेळायला. आणि सारखेच जर सायकल खेळायला दिली तर अशाने ते सायकलच मागतील ना खेळायला. आणि त्याच्यानंतर मग मी तिला शेतात आणलं. तर मला करायचं होतं सांबार भात आणि मला त्याच्यासाठी शेवगा लागत होता आणि घरी तर नव्हता. सो म्हटलं चला शेतात झाड आहे तर बघूयात त्याला आलं आहे का. आणि आता शेवग्याचा सीझन सध्या चालू झाला आहे. आणि हे तूर आहे का चवळी काय माहीत नाही, पण बघा किती मस्त आली आहे ना. सो त्याच्यानंतर मग हे बघू शकता आमचं शेवग्याचं झाड किती मोठं आहे आणि व्ह्यू पण किती मस्त आहे. आणि आरबी माझ्या मागे लागली होती की मला मम्मा तिच्या हातात कसला फटाका होता, बाण होतं वाटतं. सो मला ती उडवायचं आहे म्हणून असं बोलत होती. सो मी म्हटले संध्याकाळी आपण त्याला वाजवूयात, पण माझं काय ऐकलं नाही. सो तिला राग आला आणि ती रिटर्न निघून गेली. आणि मग मला शेवग्याच्या झाडाला एक शेवगा सापडला. नशीब असेल माझं, सो मला एकच शेवगा सापडला आणि तो पण मस्त जाड असा होता. सो मी तो पहिला तोडला आणि भाजीमध्ये टाकला ना शेवगा, तर चव त्याची अप्रतिम लागते. आणि हे तुम्हाला माहितीच आहे, मिरचीचं झाड ते बेडग्या मिरच्या आहेत. आणि एकदा दोनदा तोडलेल्या आहेत त्याच्या लाल मिरच्या, तरी पण त्याला किती मिरच्या लागल्या बघू शकता. आणि परत लाल लाल पण झालेल्या आहेत. त्या मिरची पावडरसाठी केलेले असू शकतात आय थिंक. आणि इकडे बघू शकता हा कांद्याचा वाफा आणि हा लसूणचा वाफा आहे, जे की आरवीच्या आजीने केला आहे. आणि मी ते कडेकडेने तुम्हाला दिसत असेल ते मी बटाटा लावला आहे का. तर 5-6 बटाटे असेच माझे कोंब आलेले त्याला. सो म्हटलं आता फेकून देण्यापेक्षा आपण ते लावूयात. सो मग मी ते लावलेत. आणि जेव्हा शेतामध्ये पाणी देतील ना, तेव्हा मग त्याला पाणी भेटल्यावर मग ते म्हणजे त्याला कोंब वगैरे येतील. आणि हे बघू शकता कापूस, एकदा दोनदा तो कापूस काढलेला आहे तरी पण बघू शकता किती फुलला आहे कापूस. आणि कापसामध्ये तरी एवढं काय पैसे राहत नसतील, पण काय माहिती आता ज्यांनी लावलं आहे त्यांनाच माहिती आता की तो परवडतो आहे का नाही परवडत. आणि हे बघू शकता केळी पपई. आणि ही पपई ना मी जेव्हा पण येईन ना व्हिडिओ बनवायला, सो मला ही पपईची जेवढीच दिसते आहे ना, पिकलेली दिसते आहे ना वाढलेली दिसते आहे. सो काय माहिती काय. आणि इकडची पपई एक लय मोठी होती, सो ती आरवीच्या आजीने काढून नेली असेल. पण बघू शकता किती पपई आल्यात. आणि त्याच्यानंतर काय म्हणतात ना की दारासमोर एकतरी का होईना झाड पाहिजे. सो बघू शकता किती मस्त मस्त असे झाड येतं. बघू शकता गुलाबाचे, कुठे काय पाहिजे ना, दारासमोर एक का होईना झाड पाहिजेच. आणि अंगणामध्ये म्हणतात ना, सो कसं पॉझिटिव्ह एनर्जी ती फुलांनी. आणि घरी आल्यानंतर आरवीच्या पप्पांनी मला असं कामाला लावलेलं. सो त्याच्यानंतर मस्त असा पांढरा भात बनवला. आणि इथं मी डाळ भिजायला घातली होती कारण मला उडीद बनवायचा होता. मस्त तर सांबार आणि उडीद वडा बनवलेला आहे मी. सो आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.